नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आता जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. सुरुवात करूयात अमेरिकेतल्या कोरोनाच्या काही अपडेट्सपासून. अमेरिकेतील कोरोना रुग्णांचा आकडा 70 लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 2,05,000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतला एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 70,77,329 वर पोहोचला आहे. फ्लोरिडामध्ये आतापर्यंत 6,95,000 कोरोना रुग्णांची नोंद झाली. कॅलिफोर्निया आणि टेक्सास नंतर फ्लोरिडामध्ये सध्या सर्वाधिक रुग्ण आहेत. चीनच्या मेनलँडमध्ये गेल्या 24 तासात फक्त 14 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मेनलँडमध्ये 85,351 एकूण रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर मेलबर्नमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात कमी करण्यात आले. त्यामुळे पुढच्या महिन्यात शाळा पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. 2 ऑगस्टपासून मेलबर्न आणि व्हिक्टोरियामधील ग्रामीण भागामध्ये लेव्हल 4चं लॉकडाऊन घोषित करण्यात आलं होतं. आता नव्या 16 कोरोना रुग्णांची त्यात नोंद झाली. फ्रान्समधील सर्वात मोठी युनिव्हर्सिटी पेथेऑन सोर्बॉन इथे हे विद्यापीठ पुन्हा एकदा सुरू झालं असून विद्यापीठ परिसरात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन बंधनकारक नसणार आहे. विद्यापीठ सॅनिटायझिंग मशीन आणि मास्क उपलब्ध करण्यात आलेला आहे. विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांना एकमेकांच्या बाजूला बसण्याची सुद्धा परवानगी देण्यात आली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसला उपस्थित राहण्याची सुद्धा अनुमती असेल. इस्रायलची आरोग्य यंत्रणा बंद पडण्याच्या तयारीत आहे. आरोग्य यंत्रणेला वैद्यकीय उपकरणं अपुरी पडत असल्यानं आरोग्य यंत्रणेवर मोठा भार येतोय. देशातील मोठ्या रुग्णालयांनी रुग्ण भरती करून घेण्यास स्पष्टपणे नकार द्यायला सुरुवात केली. इस्रायलमध्ये 3 आठवड्यांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. इस्रायलमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होती. मात्र वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत असल्यानं रुग्णालयं बंद पडत चाललेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नवे नियम लागू केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर वेल्समधील 2 सर्वाधिक मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कार्डिफ आणि स्वान्सी इथले निर्बंध सकाळी 6 वाजल्यापासून अंमलात आणायला सुरुवात झाली. शहरात लॉकडाऊन सुरू झाला. या 3ही ठिकाणी घरांमध्ये नागरिकांना एकमेकांना भेटण्यास बाहेर पडायला बंदी घालण्यात आली. चीनमध्ये सरकारी कंपन्यांमध्ये श्रमिकांना कोरोनाची लस दिली जाते. श्रमिकांनंतर सरकारी अधिकारी आणि कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे आणि यानंतर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाईल. मात्र ही जी लस आहे त्याला अद्याप परवानगीच देण्यात आलेली नाही. असं असतानाही चीनमध्ये ही लस सर्रास हजारो नागरिकांना दिली जाते. इटलीतील पहिला कोरोना रुग्ण यानं आपला जीव वाचवला. त्यामुळे आपण खूप नशीबवान असल्याचं म्हटलंय त्याने. उत्तर इटलीतल्या कोडोग्नो आणि व्हो युगानिओ या 2 शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रिले स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सुदृढ असल्याचंही सांगितलं. मॅटिया माएस्ट्री यांची 21 फेब्रुवारीला चाचणी घेण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आली. 7 महिन्यानंतर 38 वर्षीय मॅटिया हे व्हायरस विरुद्धच्या लढ्यात आशेचं प्रतीक ठरले आहे. ब्रिटनमध्ये कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी आखण्यात आलेल्या नियमांच्या विरोधात लंडनमधल्या ट्रफगर स्क्वेअरमध्ये आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मात्र या आंदोलनात सर्व नियमांचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी मास्क सुद्धा घातले नव्हते. यावेळेला सरकारनं घातलेल्या निर्बंधांच्या विरोधात आवाज उठवण्यात आला आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांच्याकडून आंदोलकांना फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्याच्या वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आंदोलकांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. ग्रेटर मँचेस्टरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. देशातील ओल्डहाममध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. शहरातील पब, बार आणि रेस्टॉरंट रात्री 10च्या आधी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र रात्री 10 नंतर फूड डिलिव्हरी करायला परवानगी आहे. घरातील सदस्यांपुरतेच काही निर्बंध मर्यादित राहणार असून सार्वजनिक वाहतुकीवर त्याचा परिणाम केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाहीये. देशामध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळल्याच्या 7 महिन्यांनंतर आतापर्यंत 1,40,000 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 46 लाखांच्या पार आहे. रिओ दी जेनेरिओमध्ये स्मशानभूमीत गेल्या 3 महिन्यांमध्ये सर्वाधिक स्मारकं बांधली गेली. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगनाऊथ यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांना आणि सरकारना कोरोना व्हायरसच्या प्रसाराला तोंड देण्यासाठी लसीचं योग्य वितरण होतंय की नाही याची खात्री करावी असं आवाहन केलं. एखाद्या विषाणूला कोणतीही सीमा नसून
या रोगामुळे आपण किती असुरक्षित आहोत हे समोर आलंय। यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी लस विकसित करणं महत्त्वाचं आहे आणि लस विकसित झाल्यानंतर ती सगळ्यांना योग्य प्रकारे वितरित व्हावी हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। UN जनरल असेंब्लीच्या 75व्या अधिवेशनादरम्यान ते बोलत होते। सध्याच्या जागतिक आव्हानानंतर त्यावर मात करण्यासाठी बहुपक्षीय प्रतिसाद गरजेचा असून सर्वांनी एकत्र येऊन या लढ्याच्या विरोधात काम करण्याची गरज असल्याचं आयर्लंडचे पंतप्रधान मायकेल मार्टिन यांनी म्हटलंय। ते UN जनरल असेंब्लीच्या 75व्या अधिवेशनाच्या दरम्यान बोलत होते। संयुक्त राष्ट्रातील सर्व देश हे एकमेकांना जोडलेले आणि एकमेकांवर अवलंबून आहेत। या परिस्थितीत सर्वात बलवान देशही एकटा लढू शकत नाही असंही ते म्हणाले। यावेळेला मार्टिन यांनी सुरक्षा परिषदेच्या सदस्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांनुसार वागण्याचं आवाहन केलं। ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशवासियांना आणि जगातल्या सर्व देशातल्या नागरिकांना कोरोनाच्या प्रादुर्भावाविषयी अधिक माहिती द्यावी आणि या सर्व प्रसारात त्यांना सहभागी करून घ्यावं असं आवाहन केलं। भविष्यात या संकटात परस्परांना मदत करता यावी यासाठी आवश्यक वस्तूंवरील निर्यात नियंत्रण थांबवण्याचं आवाहन त्यांनी केलं। संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत त्यांनी हे आवाहन केलं। तसंच या 9 महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाचा हेतू विचलित झाल्याचं दिसतंय असंही ते म्हणाले। या भाषणाच्या वेळेला त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला पाठिंबा दर्शवला। ब्राझील आणि रशियातून आयात केलेलं सी फूड न्यूक्लिक ॲसिडमध्ये केलेल्या कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आलं आहे। त्यामुळे चीनमध्ये प्रशासनानं संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी असं आवाहन करण्यात आलं आहे। ब्राझील कंपनीकडून किमान आठवड्याभरात तरी आयात बंद करण्यात आलेली आहे। ज्या बोटीतून हे सी फूड आणण्यात आलं होतं त्या 2 बोटींची वाहतूक सुद्धा 4 आठवड्यांकरता बंद करण्यात आली। कोरोनामुळे लावण्यात आलेल्या विविध प्रकारच्या निर्बंधांचा लंडनमध्ये निषेध करण्यात आला। लंडनच्या प्रसिद्ध ट्रॅफल्गर स्क्वेअरमध्ये हजारो आंदोलक एकत्र आले होते। यातल्या अनेकांनी मास्क लावले नव्हते। सरकारनं घातलेले निर्बंध म्हणजे मानवाधिकारांचं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। हिंसक झालेल्या आंदोलकांना पांगवताना काही पोलिसही जखमी झाले। ब्रिटनमध्ये युरोपातील सर्वाधिक म्हणजे 42,000 कोरोना बाधितांचा मृत्यूची नोंद आहे। फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे का असा प्रश्न इथल्या आरोग्य यंत्रणेला पडलाय, कारण दररोज चाचणीसाठी येणाऱ्या सॅम्पलमध्ये 16% सॅम्पल्स ही पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलंय। दररोज फ्रान्समध्ये साधारण 37,000 चाचण्या घेतल्या जातात। संसर्गाचं प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी चाचण्यांचा वेग वाढवण्यात आलाय, पण मोठ्या संख्येनं आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रमाणामुळे आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे। झिम्बाब्वे आणि आफ्रिकेच्या इतर देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेला नाही। इथे संसर्ग वाढून अनेकांचे मृत्यू होतील अशी भीती फोल ठरली। झिम्बाब्वे सरकारनं सुद्धा इथले निर्बंध उठवले असून शाळा, चर्च, बार, रेस्टॉरंट, विमानतळं सुरू करण्यात आले। तसंच विदेशी पर्यटकांना सुद्धा देशात फिरण्याची अनुमती देण्यात आली। या संपूर्ण आठवड्यात कोरोनामुळे अद्याप एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही। 6 आंदोलकांना अटक केल्याच्या निषेधार्थ शनिवारी अमेरिकेतल्या डेन्व्हरमध्ये शेकडो आंदोलक एकत्र आले। तर पार्टी फॉर सोशलिझम अँड लिबरेशन या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। आमची बाजू न्यायाची आहे, त्यामुळे लवकरात लवकर आमच्या नेत्यांवरचे आरोप मागे घ्यावेत अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। गेल्याच आठवड्यात 6 आंदोलकांना अटक करण्यात आली होती। इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनं सुरूच आहेत। नेतन्याहू यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर हजारो इस्रायली नागरिक एकत्र आले होते। कोरोना संक्रमण वाढल्यानं इस्रायलमध्ये शुक्रवारपासून कडक लॉकडाऊन पार्ट 2 लागू करण्यात आला। यामुळे अनेक व्यवसाय बंद आहेत। मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली। अशा आंदोलनामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचं पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटलंय। आंदोलनं थांबवली नाहीत तर आणीबाणी जाहीर करावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला। इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू कोरोनासारख्या आरोग्य संकटाशी मुकाबला करून आंदोलनं रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नेतन्याहू यांच्या विरोधकांनी केला आहे। कारण गेल्या 3 महिन्यांपासून सातत्यानं नेतन्याहू यांच्या राजीनाम्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनं सुरू आहेत। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेतन्याहू यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्यानं हे आंदोलक आक्रमक होत आहेत। अनेक सुशिक्षित तरुण जे आंदोलक म्हणून रस्त्यावर फिरतात ते नोकऱ्या शोधतायत। लॉकडाऊनमुळे त्या सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्यात। आंदोलकांचा रोष वाढतोय। फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होताना दिसत नाही। ब्रेओना टेलर मृत्यू प्रकरणी अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा आंदोलनं सुरू झाले। शिकागोच्या डायली प्लाझामध्ये शनिवारी आंदोलक एकत्र आले होते। मार्चमध्ये पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात ब्रेओना टेलर यांचा मृत्यू झाला। केंटुकीतल्या
लुईवेलमध्ये पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी टाकलेल्या छाप्याच्या दरम्यान झालेल्या गोळीबारात ब्रेओना यांचा मृत्यू झाल्याचं कळतं. त्यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला दोषी ठरवण्यात न आल्याबद्दल आंदोलकांचा रोष वाढला. पोलिसांना आरोपमुक्त करण्यासाठी कोणत्या बाबींचा विचार चौकशीत करण्यात आला याची माहिती उघड करण्याची मागणी ब्रेओना यांच्या कुटुंबियांनी केली. बातमी आहे जर्मनीमधून. जर्मनीतल्या खाणीमध्ये सातत्यानं जीवाश्म इंधनासाठी उत्खनन केलं जातं. शेकडो टन कोळसा बाहेर काढला जातो. पर्यावरणवाद्यांनी शनिवारी उत्खननाचं काम सुरू असलेल्या ठिकाणी येऊन निषेध केला. 2038 पर्यंत खाणीतून उत्खनन आणि कोळशाच्या ज्वलनाचा जर्मन सरकारनं परवानगी यापूर्वीच दिली आहे, पण हवामान बदलांना सामोरं जाताना इतक्या काळासाठी उत्खनन होणं हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय हानिकारक असल्याचं पर्यावरण कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. बेलारूसमध्ये अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांच्या विरोधात राजधानी मिन्स्कमध्ये सरकारविरोधी आंदोलनं सुरू आहेत. शनिवारी अनेक महिला आंदोलकांना बेलारूस पोलिसांनी ताब्यात घेतलं. व्हिक्टरी स्क्वेअरकडे जाणारे सर्व रस्ते आंदोलकांनी फुलून गेले होते. लुकाशेंको यांची ज्या ठिकाणी निवड झाली तेव्हापासूनच दरवेळेला आठवड्यातून काही दिवस लोक एकत्र येतात आणि त्यांचा सातत्यानं विरोध करत असतात. खियातलाना यांना अध्यक्षपदी नेमण्याची मागणी करणाऱ्या घोषणासुद्धा इथे देण्यात आल्या. सुरक्षेच्या कारणामुळे सध्या त्या शेजारच्या लिथुएनिया या देशात राहतात. ओरेगॉनमधल्या पोर्टलँडमध्ये तब्बल 200 जणांनी शनिवारी संरक्षण कवच घालून आंदोलन केलं. ब्रेओना टेलर मृत्यूप्रकरणी पोलिसांना दोषी न ठरवल्याबद्दल अमेरिकेत संतापाची भावना व्यक्त होते. पोर्टलँडमधल्या आंदोलनाचा हा 5वा महिना आहे. वर्णभेद आणि पोलिसांच्या अत्याचाराच्या विरोधात ही आंदोलनं सुरू आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी कायदेतज्ञ ॲनी कोनी बॅरेट यांचं नाव सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी सुचवलं. बॅरेट यांची असामान्य बुद्धिमत्ता, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा उल्लेखनीय कार्यप्रवास याबद्दलची माहिती घेतल्यानंतरच आपण बॅरेट यांचं नाव सुचवल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. 3 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकांच्या आधी ही नियुक्ती व्हावी यासाठी रिपब्लिकन पक्षाकडून मोर्चे बांधणी केली जाते. न्यायाधीश एमी कोनी बॅरेट यांच्या सहकारी आणि माजी विद्यार्थ्यांनी त्यांची अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला, समाधान व्यक्त केलं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एमी कोनी बॅरेट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोज गार्डन येथे पार पडलेल्या एका समारंभात बॅरेट यांची निवड होण्यापूर्वीच कन्झर्वेटिव्ह गट आणि काँग्रेसच्या सहयोगींकडून बॅरेट यांच्या निवडीसाठी प्रयत्न केले जात होते. एमी कोनी बॅरेट यांचं नाव सुचवल्यामुळे पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी या मुद्द्याचा निवडणूक प्रचारात नक्की उपयोग होईल असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला. नियुक्ती झाली तर एमी कोनी बॅरेट या रिपब्लिकन पक्ष असलेल्या सत्ता काळातल्या निवड झालेल्या 6व्या मुख्य न्यायाधीश ठरतील. अमेरिकेतल्या तब्बल 3500 कंपन्यांनी चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या वस्तूंवर आकारल्या जाणाऱ्या शुल्काबद्दल ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात खटला ठोकला. यामध्ये प्रसिद्ध अशा टेस्ला, फोर्ड मोटर्स यासारख्या मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे. हे शुल्क परत केलं जावं अशी मागणी या कंपन्यांनी केली आहे. तसंच अमेरिकेच्या सरकारनं या बदल्यात जी काही धोरणं आहेत त्यामध्ये तातडीनं बदल करावेत अशी सुद्धा या कंपन्यांची मागणी आहे. रूथ बेडर गिन्सबर्ग यांचं व्यायामाचं तंत्र RBG वर्कआउट या नावानं प्रसिद्ध आहे. याच विषयावर त्यांचे प्रशिक्षक ब्रँट जॉन्सन यांनी लिहिलेलं RBG वर्कआउट हे पुस्तक प्रसिद्ध झालं. रूथ बेडर गिन्सबर्ग यांना श्रद्धांजली वाहताना प्रशिक्षक ब्रँट जॉन्सन यांनी 3 पुशअप्स मारल्या आणि त्यांना मानवंदना दिली. इराकी परराष्ट्रमंत्री फुआद हुसैन यांनी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांची भेट घेतली. हुसैन हे इराणच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेला त्यांनी त्यांचे इराणी समकक्ष मोहम्मद जावेद झरीफ हे देखील यावेळेला उपस्थित होते. अमेरिकेतल्या हवाई हल्ल्यामध्ये बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर इराणच्या सर्वोच्च जनरल कसीम सोलेमानी हे ठार झाल्यानंतर पहिल्यांदाच इराण आणि इराकच्या प्रतिनिधींमध्ये भेट होत आहे. रॉचेस्टरचे मेयर लवली वॉरेन यांची नवीन अंतरिम पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. सिंथिया हेरिएट सुलिवन हे 14 ऑक्टोबरला विभागाचे अंतरिम प्रमुख होतील. सिंथिया हेरिएट सुलिवन यांनी रॉचेस्टर पोलीस विभागात 20 वर्षांचा कार्यकाळपर्यंत सेवा केली आहे. 2009मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली होती. माजी मुख्य रॉन सिंगलॅटरी यांच्या राजीनाम्यानंतर आता हॅरियर हे पदभार स्वीकारतील.
चीनच्या पीपल्स व्हॉलंटियर आर्मी सैनिकांच्या 7व्या तुकडीतील पार्थिव ताब्यात घेण्यासाठी दक्षिण कोरियाच्या इंचेऑन इथे एका समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. चीनमधल्या पीपल्स रिपब्लिकन ऑफ व्हेटरन्स अफेअर मंत्रालयाचे कर्मचारी आणि रिपब्लिकन ऑफ कोरियातील कर्मचारी तसंच आरओकेचे राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयातले कर्मचारी या समारंभात सहभागी झाले होते. दक्षिण कोरियानं 117 शहीद जवानांची पार्थिव चीनला सुपूर्द केली. कराचीतील पॅरिसनी बंदरातून जाणाऱ्या महामार्गावर एका व्हॅनला भीषण आग लागली. या आगीमध्ये जवळपास 13 जणांचा मृत्यू झाला तर 5 जणांना वाचवण्यात यश आलं. कराची हैदराबाद महामार्गावर नुरियाबाद भागामध्ये हा अपघात झाल्यानंतर आणखीन एक अपघात घडला. यातील मृतांमध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे. युक्रेनियन हवाई दलातील दुहेरी टर्बोप्रॉप 26 हे विमान 7 जणांचा क्रू आणि लष्करी चालकासह शाळेच्या 20 कॅडेट्सना घेऊन जात असताना त्याला अपघात झाला. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. बचाव कार्याच्या दरम्यान आणखीन 2 मृतदेह सापडले, त्यामुळे मृतांचा आकडा 26 वर जाऊन पोहोचला. या अपघातामध्ये 2 जणांचा जीव वाचला होता, मात्र यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी लष्करी विमान अपघातामध्ये एकमेव वाचलेल्या व्यक्तीची भेट घेतली. खार्किव्हमधील लष्करी रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू होते. झेलेन्स्की यांनी त्याच्या तब्येतीविषयी विचारपूस केली. या विमानाचा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती अधिकृतपणे समोर आलेली नाही. इटलीच्या टस्कनी भागामध्ये झालेल्या वादळामुळे इमारतीवरची छप्पर उडून गेल्यानं 3 जण जखमी झालेत. लिव्होर्जोनमधील समुद्रकिनारी असलेल्या रिसिग्नो सोल्वे इथे वादळ झालं. ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली. मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शहरातील टेनिस कोर्टाचं देखील वादळामुळे नुकसान झालंय. लोंबार्डी, एमिलिया रोमाग्ना, टस्कनी, उब्रिया, लझिरो आणि कॅम्पानिया या भागांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. युरोपियन युनियनच्या नागरिकांना त्यांच्या देशामध्ये राहण्याची आणि काम करण्याची परवानगी देण्याच्या मर्यादेच्या नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रस्तावावर जिनिव्हामधल्या स्विस शहरातील मतदारांनी मतदान केलं. लोकसत्तावादी स्विस पीपल्स पार्टीनं केलेल्या या उपाययोजनांमुळे स्वित्झर्लंडमधील लोकांना नोकरी आणि सामाजिक संरक्षण तसंच काही सुविधा मिळणार आहे. जर्मनीमध्ये शेकडो कोळसा विरोधी कार्यकर्त्यांनी पश्चिम जर्मनीतल्या एका खाणीच्या जवळ येऊन निदर्शनं केली. देशामध्ये 2038 पर्यंत कोळसा खाणीचं उत्खनन करण्यास परवानगी देण्यात आल्यानं याला विरोध करण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी आंदोलनं केली. पोलंडच्या पश्चिमेला गरजबेल्ट पट्टीमध्ये कोळसा खाणीच्या विस्तारासाठी अनेक गावं नष्ट करण्यात आली आहेत. याचाही यावेळेला विरोध करण्यात आला. रोमानियाच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान सुरू झालंय. 6 डिसेंबरला होणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुका देशातील अल्पसंख्याक नेतृत्वामध्ये असलेल्या सरकारसाठी कशा असतील याची चाचणी म्हणून या नगरपालिका निवडणुकांकडे पाहिलं जात आहे. देशात जवळपास 43,000 विविध जागांसाठी या निवडणुका होत आहेत. 19 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. 2020च्या बीजिंग इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह एक्स्पो ऑटो चायना 2020मध्ये 80 नव्या गाड्या प्रदर्शित करण्यात आल्या. हा एक्स्पो 5 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या एक्स्पोची थीम इंटेलिजंट फ्युचर अशी ठेवण्यात आली होती. कार निर्मितीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी या एक्स्पोचं आयोजन करण्यात आल्याचं आयोजकांनी म्हटलं. चीनमध्ये टॅपसिक स्क्वेअर इथे 2020 मकाओ लाईट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चमकदार लाईट शो आणि सजावट करण्यात आली होती. मकाओमध्ये 6व्यांदा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावर्षी या फेस्टिवलचा लाईट अँड शॅडो कार्निवल अशा प्रकारची थीम ठेवून प्रदर्शन करण्यात आलं. लहान मुलांसाठी विविध खेळांचंही आयोजन करण्यात आलं होतं. 31 ऑक्टोबरपर्यंत हा फेस्टिवल सुरू असेल. बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.